पहिली गोष्ट, देशाला जेव्हा प्रधानमंत्री संबोधित करतात, तर देशावर येणाऱ्या संकटाच्या बद्दल, देशावर देशाला लोकांना एकजूट आणण्यासाठी आणि देशहितासाठी बोललं जातं, हे मला आतापर्यंत माहीत होतं. झूठ बोलो, बार बार बोलो, असं मोदीचंच वाक्य आहे. अनेक सुरुवातीच्या 2014च्या काळामध्ये त्यांची भाषणं झाली आणि त्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका करत असताना त्यावेळेसही आणि आजही त्यांच्या देशाला संबोधित करत असताना काँग्रेसचं मला वाटतं की त्यांनी त्यांच्या अर्ध्या तासाच्या भाषणामध्ये जवळपास 150 वेळ त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं. काँग्रेसची एवढी भीती मोदींना काय, 56 इंचीचा सीना आहे ना, पण ते 56 इंचचा सीना ट्रम्पच्या समोर कसा बागला ही देशाने पाहिलेला आहे. आणि जेव्हा ते बोलत होते, मी माझ्या मोबाईलवर पाहत होतो, तर 99% लोक त्यांना फेकू म्हणत होते. काय वेगळ्या भाषेत होतं, मी ती भाषा इथं वापरणार नाही. आता देशाच्या प्रधानमंत्र्यावरच भारताच्या जनतेचा विश्वासच राहिला नाही, कारण की देशाचा प्रधानमंत्री वारंवार खोटं बोलतो आहे. त्यांनी 2023 मध्ये महिला आरक्षणाचं बिल आलं. त्या बिलामध्ये काँग्रेस सहित सगळ्या विरोधी पक्षांनी त्याला सपोर्ट केला, ते मंजूर झालं आणि यांनी सांगितले की आम्ही 2024च्या पहिले जनगणना करू आणि त्याच्या आधारावर या पद्धतीची रचना आम्ही तयार करू, पुनर्रचना त्याच्यामध्ये येईल. आता आपण 2024च्याही लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आता आपण 2026 मध्ये आलो. राहुल गांधीच्या दबावामुळे यांना अखेर जातीनिहाय जनगणना मान्य करावी लागली. यांनी कॅबिनेटमध्ये नरेंद्र मोदींनी निर्णय घेतला आणि देशाच्या जनतेने त्या निर्णयाचं स्वागत केलं. आता जनगणना सुरू झाली, त्याच्यामध्ये ओबीसीचं कॉलम नाहीये. म्हणजे याचा अर्थ वारंवार देशाचे प्रधानमंत्री या देशाच्या बहुजनांबरोबर विरोधात हे सातत्यानं आहे, हे त्याच्यात स्पष्ट झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे या बिलामध्ये जे आता संविधान संशोधन बिल ज्यांचं होतं, नाव मोठं ठेवायचं, नारी शक्तीला नमन करायचं नाव ठेवायचं, पण मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं महिलांना उघडं करून त्यांची मानहानी केली, त्यांचं वस्त्रहरण केलं, त्यांचं चिरहरण केलं, त्यांच्यावर अत्याचार केला, त्याच्यावर देशाचे प्रधानमंत्री बोलायला तयार नाही का? मणिपूर भारतातला भाग नाही? तिथे राहणाऱ्या महिला ज्या आहेत त्या भारतीय नाहीत? आणि आता मी लोकसभेचे आकडे तुम्हाला सांगतो. लोकसभेमध्ये यांच्या महिलांचं नेतृत्व, यांनी जे महिलांना तिकिटा दिल्या त्याच्या फक्त 10% महिला आहेत, काँग्रेसच्या 13% आहेत आणि 37% टीएमसीचे, जे टीएमसीला आरोप करतात मगापासून. महिलांचा सन्मान आम्ही केला विरोधी पक्षांनी. बीजेपीला महिला नकोत. आपली खुर्ची वाचवण्यासाठी, सत्ता वाचवण्यासाठी हा एक असफल प्रयत्न. संविधान संशोधनाचं नाव देऊन त्यामध्ये नारी शक्तीचं नमन, हे नमन नारी शक्तीला नव्हतं, हे खुर्चीला होतं, सत्तेला होतं. हे त्याच्यातलं सत्य आहे. आणि मनुवादी व्यवस्था या देशामध्ये निर्माण करायचा जो अजेंडा आहे, यांचा जो मूळ पक्ष आहे, यांचा मूळ पक्ष बीजेपी नाही, यांचा मूळ पक्ष वेगळा पक्ष आहे, तो नागपूरमध्ये आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या मनुवादी व्यवस्थेला थांबवलं गेलं. म्हणून यांचा जो रेकॉर्ड केलेलं भाषण होतं, ते 8:30 वाजता दाखवण्याचं काम केलं. ते रेकॉर्डच होतं, टेलिप्रॉम्प्टरवर ते बघतात, टेलिप्रॉम्प्टर बिना बघून ते बोलू शकत नाही. आणि त्याच्यावरच त्यांनी काँग्रेसला किती शिवा घालायच्या, त्यांच्या सोबत असलेल्या पक्षांना किती शिवा घालायचं, याचं त्या आकडा ठरवला गेला होता. हे देशासाठी नाही, देशाच्या महिलांसाठी नाही, देशाच्या महिलांच्या आत्मसन्मानासाठी नाही, हे सत्ता कायम ठेवण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता. मनुवादी व्यवस्था स्थापित करायचा प्रयत्न होता. तुम्ही या देशाच्या जनतेला जे सांगितलं होतं की आम्ही जातीनिहाय जनगणना ओबीसीची करू, का केली नाही, का करत नाही? अमित शहा सांगतात की आम्ही पहिले घराचा सर्वे चाललेला आहे, आमची घराची जनगणना चाललेली आहे. घराची जनगणना केली जाते काय? महानगरपालिकेजवळ किती घरं आहेत ते माहिती नाही, नगरपालिकांजवळ किती घरं आहेत त्यांना माहिती नाही, ग्रामपंचायतमध्ये किती घरं आहेत त्यांना माहिती नाही.
अशा पद्धतीचं संसदेमध्ये खोटं बोललं जात आहे. तुमच्यामध्ये दम असेल ना, आणि काँग्रेसनी भूमिका दिलेली आहे, आम्ही या बिलाचं समर्थन करू, पण केव्हा करू? की त्याच्यामध्ये ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, भटक्या विमुक्त जातींची काय हिस्सेदारी असेल, त्या जनगणनेच्या आधारावर तुम्ही करा, त्याला आम्ही सपोर्ट करू, ही भूमिका मांडलेली आहे. देशाच्या बहुजन लोकांना संसद आणि विधानसभेमध्ये बहुजन लोकांच्या महिलांना स्थान मिळावं, ही आमच्या नेत्या राहुल गांधींची भूमिका आहे. आणि याचा विरोध नरेंद्र मोदी आणि भाजप करत असेल तर यांना कधी देश माफ करणार नाही. राहुल गांधीच्याच पाठीशी, विरोधी पक्षाच्याच पाठीशी या देशातल्या बहुजनांच्या महिला सोबत राहतील. आणि म्हणून हे आम्हाला जागा दाखवायला निघालेत. यांनाच जागा दाखवल्याशिवाय बहुजनातली महिला आता पुढे सरसवल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे अधिकार, त्यांची भागीदारी संपवण्याचं काम खोटं बोलून गॅस दिला त्यांना, आणि गॅस देऊन त्यांचा गॅसच काढला, त्याची महागाई वाढवली. 15 किलोचा गॅस काँग्रेसच्या काळातला आता 10 किलोवर आला. त्याची किंमत वाढवली 4 पटीनं. का महिलाचा सन्मान आहे? आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस आणि आमचं विरोधी पक्ष हा महिलांच्या सन्मानासाठी आहे. भाजप सरकार त्यांना अपमानित करणारा नाही. आणि त्याच्यामुळे मोदीजी, आपण सत्तेचा दुरुपयोग जो देशाला संबोधित करण्याचं करता आहात, देशाच्या सगळ्या यंत्रणा त्याच्यामध्ये वापरल्या जातात मन की बात मध्ये, आणि हे तुम्हाला हा अधिकार आता लोकांनी काढून टाकलेला आहे तुमच्याजवळ. निवडणूक आयोगाला एकदा मोकळं सोडा, त्याला त्यांच्या पद्धतीनं काम करू द्या. त्याला जी स्वायत्ता राजीव गांधींनी दिलेली आहे ती स्वायत्तेप्रमाणे काम करू द्या. टी.एन. शेषनचं उदाहरण आजही सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीनं स्वायत्तेनं काम करू द्या आणि बॅलेटवर मतदान घ्या. म्हणजे तुम्हाला समजेल की देशाची जनता तुमच्याबरोबर आहे की काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांबरोबर आहे, हे तुम्हाला त्यावेळेस समजेल. पण बैमाने निवडून येऊन देशाच्या जनतेला खोटं बोलून तुम्ही सत्तेत आलात, आणि त्या सत्तेचा दुरुपयोग करायची भूमिका ती जी तुमची चाललेली आहे, आता ह्या देशातलं बहुजन स्वीकारणार नाही, ही भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे. आणि त्याच्यामुळे हा जो फेक नेरेटिव्ह बीजेपी आणि आरएसएसच्या माध्यमातून जो पसरवला जाणार आहे, त्याला कोणीही साथ देणार नाही. जनतेला आता वास्तविकता पुढे आलेली आहे जनतेसमोर. त्यामुळे तुम्ही आज किती नौटंकी केली असेल, कारण की त्याच्यात तुम्ही रडला नाही आज, नाही तर तुम्ही डोळ्यातून अश्रू आणू शकले असतात, पण ते काही तुम्हाला काहीतरी बंधन केलं असेल तुमच्या कमांडनी. त्यामुळे तुमचं हे नकलीपणा हा देशाच्या जनतेसमोर आलेला आहे. यामुळे अजिबात या देशातली जनता तुम्हाला माफ करणार नाही, तुम्ही जो मनुवादी व्यवस्था आणताय म्हणून.